नमस्कार स्काउट मित्रांनो, स्काउट निकम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो। आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। स्काउट मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत टिम्बर हिच म्हणजेच मोडी गाठ। तर चला मग सुरुवात करूया की ही गाठ कशा पद्धतीने त्या ठिकाणी बांधली जात असते आणि त्या गाठीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो। चला मग सुरुवात करूया। प्रथम काय करायचं, जे दोरीचं रनिंग पार्ट आहे, रनिंग टोक आहे, ते एका काठीला आपण काय केलेलं आहे, एक वळसा त्या ठिकाणी घातलेला आहे आणि वळसा घातलेली किंवा वेढा घातलेली जी दोरी आहे त्याच दोरीला त्या ठिकाणी वेढा घालत घालत शेवटपर्यंत त्या ठिकाणी न्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही गाठ त्या ठिकाणी मारली जात असते। अशा पद्धतीने जर वाटलं तर त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने एक हाफ हिच देऊन ही गाठ त्या ठिकाणी अशा पद्धतीने क्लिक हिच तिला म्हटली जात असते। तर स्काउट मित्रांनो, ही गाठ जी आहे बांधायला अत्यंत सोपी आहे आणि या गाठीचे उपयोग कशासाठी केले जात असतात ते आपण बघूया। मग ही जी गाठ आहे, या गाठीचा उपयोग जो आहे दोन वासे असतील तर ते दोन वासे एकत्र बांधण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जात असतो। तसेच काही काड्या असतील, काडक्या असतील, काठ्या असतील, लहान वासे असतील, ते एकत्र बांधण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जात असतो। त्याचबरोबर या गाठीचा जो उपयोग आहे तो उपयोग जो आहे आपल्या ज्या बांधण्या असतात त्या बांधण्यामध्ये जी तिरकस बांधणी आहे त्या तिरकस बांधणीची सुरुवात जी आहे ती याच गाठीने त्या ठिकाणी केली जात असते बघा। तर अशा पद्धतीने या गाठीचे उपयोग आहेत बघा। हिला म्हटली जात असते टिम्बर हिच म्हणजेच मोडी गाठ। स्काउट मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास स्काउट निकम या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।